कॉट थिटा प्लस कॉट थिटाचा फॉर्म्युला कॉट थिटा. बरं टॅन थिटाचा माहित असेल तर टॅन थिटाचं सांगा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग कॉट थिटा त्याच्या उलटा असतो, मग काय टाकणार आहे? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. इथं आपण फॉर्म्युलेज वापरलेले आहेत. कॉट थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा, आणि दुसरा फॉर्म्युला वापरला आपण टॅन थिटासाठी. टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके. पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन, सेम मागच्या एक्झाम्पल सारखं करा. चला, कॉसने कॉसला मल्टिप्लाय करा, साइनने साइनला मल्टिप्लाय करा. केला असंच क्रॉस मल्टिप्लिकेशन. कॉसने कॉसला मल्टिप्लाय केलं कॉस स्क्वेअर थिटा, साइनने साइनला मल्टिप्लाय केलं साइन स्क्वेअर थिटा, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1. ओके, टाकला मग 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा एज इट इज. काय वापरलंय आपण या ठिकाणी? साइन स्क्वेअर थिटा किंवा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आन्सर येतं तुमचं 1. पुढे आता हा जो 1 आहे तो दोघांना पण न्यूमरेटरला आहे, त्यामुळे दोघांच्या पण तो खाली लिहून टाकायचा. 1 अपॉन साइन थिटा 1 अपॉन साइन थिटा मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन कॉस थिटा. आणि 1 अपॉन साइन थिटा म्हणजेच काय असतो तुमचा? कोसेक थिटा असतो, मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय असतो? आपला सेक थिटा असतो. हे झालं आपलं RHS. कोणते फॉर्म्युले वापरले ते लिहा. 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू असतो तुमचा कोसेक थिटा, आणि 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू असतो सेक